पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात असलेल्या उधवा गावातील मुख्य बाजारपेठेतील बस थांब्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या बस थांब्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा उरलेली नाही। उधवा हे बाजारपेठेचे गाव असल्याने येथे दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते। मात्र बस थांब्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना ऊन, वारा आणि पावसाचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे। हक्काचा बस थांबा असूनही आम्हाला रस्त्यावर उभे राहावे लागते। मग प्रशासनाने आजपर्यंत हे अतिक्रमण का हटवले नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या अतिक्रमणाबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रामसभेत अर्ज दिले, चर्चा देखील झाली, मात्र प्रत्यक्ष कारवाई मात्र शून्यच राहिली आहे। लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। त्यामुळे उधवा गावातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थ देवराम कुरकुटे यांनी ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। बस थांब्यावरील अतिक्रमण हटवून प्रवाशांसाठी मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच रखडलेले मार्केट शेड ग्रामपंचायतीकडे वर्ग करून गावाच्या विकासाला चालना द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। वारंवार तक्रारी, अर्ज आणि चर्चा होऊनही प्रशासन गप्प बसत असेल तर मग ग्रामस्थांनी किती दिवस रस्त्यावर उभे राहायचे? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होणार का, की प्रशासन वेळेत जागे होणार? उधवा गावातील बस थांब्याचा प्रश्न आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला असून तात्काळ कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। बस स्टॉप राहिला असतं तर आज आम्हाला चांगलं असतं, कारण आम्ही बसवाल्यांना रोज बोलत असतो की आम्हाला कॉलेजला जायला उशीर होतो, पण बसवाला ऐकत नाही आणि रोज बस लेट येते। 8च्या नंतरच बस येते, आम्हाला कॉलेजला रोज जायला उशीर होतो। मग तुम्ही इथे रस्त्यावर का उभे आहेत? तर बस स्टॉपच नाही तर आम्ही रस्त्यावरच उभे राहणार। बस स्टॉप नाही मिळत? नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।